अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जामनेर शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज आणि इतर हिंदू संघटनांच्या वतीने कडकडीत बंद पुकारण्यात आला। या बंदला शहरातील व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तसेच बाजारपेठा, दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्यात आले। शहराच्या मुख्य चौकात प्रतिकात्मक दहशतवादाच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने युवा हिंदू कार्यकर्ते सहभागी झाले होते। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली। हा बंद शांततेत पार पडला असून पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अरे असे वाला मोकळे वाला जरा असे
मधील या आतंकवादी हमल्यामुळे जो आमच्या धर्माचा, आमच्या सामान्य माणसाचा, आमच्या या सदैव असलेल्या या धर्माची सदैव भारत मातेचा अपमान करणारा या आतंकवादी, या दहशतवादी यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा किंवा यांना दिसत्या क्षणी गोळ्या घाला असे पूर्ण भारत देशातून आमच्या माता भगिनी आणि पूर्ण देश आज पेटून उठलेला आहे। खरोखर एकदम लाचारवाणी आणि निस्तायाने आपल्या काय म्हणतात पर्यटनावरती हमला न करता यांनी आपल्या धर्मावरती हमला केलेला आहे। मित्रांनो, आज आपल्याला एकत्र होण्याची गरज आहे। आज आपल्या घरापर्यंत हे आतंकवादी, हे पाकिस्तानी येऊन पोहोचलेले, आपल्या शेजाऱ्याकडे काय चालू आहे आपण स्वतः लक्ष देऊन आपण त्याची दक्षता घेतली पाहिजे। जय श्रीराम। भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कशा पद्धतीने आंदोलन करतात, काय भावना आहे नेमक्या? काल आमची सर्व हिंदू समाजातर्फे एक चर्चा झाली की आपण जामनेर शहरात एक निषेधार्थ मोर्चा काढला पाहिजे आणि आपण जामनेरात संपूर्ण व्यापारी वर्गाला एक आव्हान केलं पाहिजे की उद्याच्या दिवशी आपण बंद व्हावं। म्हणजे आज संपूर्ण व्यापारी वर्गाला सूचना देऊन त्यांनी स्वयंस्फूर्तीने, म्हणजे कोणालाही दमदाटी न करता या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने फळं विक्रेते असतील, भाजीपाला विक्रेते असतील, जो व्यापारी वर्ग असेल, त्यांनी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी बंद पाडलेला आहे। हे एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी। त्यांना आम्ही कसली दमदाटी केलेली नाही। नेमकं काय भावना आहे? एवढा दहशतवादी हल्ला झाला, कसं आंदोलन केलं आज? दहशतवादी हल्ला झाला हा एक फक्त जामनेर नव्हे तर हा राष्ट्रीय मुद्दा झालेला आहे की हा एक इस्लामिक आतंकवादी या भारतात येऊन, आपल्या पहलगाम या ठिकाणी येऊन आपल्या पर्यटक वर्गाला, म्हणजे एक मिनी स्वित्झर्लंड म्हणून पहलगाम ओळखलं जातं, त्या ठिकाणी येऊन इतक्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांना त्यांना त्यांची जातनी विचारली, त्यांचा राष्ट्राने विचारला, त्यांची भाषाने विचारली, त्यांना विचारला त्यांचा धर्म, त्यानिमित्त त्यांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात। अक्षरशः लहान लहान मुलं, नवीन दाम्पत्य त्या ठिकाणी फिरायला जातात, त्यांच्यावर गोळ्या झाडलेल्या गेल्या आहे। हा खूप मोठा रोष या भारतीयांच्या मनात आलेला आहे। काय नेमकी मागणी आहे सरकारकडून? आता काय पावले उचलली पाहिजे असं वाटतं युवांना? सर्व युवकांतर्फे या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाजातर्फे सरकारला एकच मागणी करतोय व आव्हान करतोय की गेल्या अनेक वर्षापासून हा संघर्ष आपला खूप मोठा सुरू आहे की पाकिस्तानमधून येणारे जे आतंकवादी आहे, बांगलादेशमधून जे रोहिंग्या येत आहे, ते आपल्याला म्हणजे आपल्या घरात, आपल्या भारतात खूप मोठी घुसपेटी सुरू आहे। त्यावर आपण रोख घातलेला पाहिजे। आता जे निर्णय मोदी सरकारने घेतले की नदीचं पाणी बंद केलेलं आहे, खूप असे निर्णय ह्या 2 दिवसात घेतलेले, ते एक आनंदाची बातमी। आणि त्यांच्यावर जसे सर्जिकल स्ट्राईक झाले, पुलवामा अटॅक झाला, अशा त्यांच्यावर एक अटॅक करून त्यांना त्यांच्या नामोमित केलं पाहिजे। आज नेमकं कशा पद्धतीने आंदोलन करण्यात आले? आज या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी एक आतंकवादी, इस्लामिक आतंकवादी यांचा पुतळा दहन करण्यात आलेला आहे। यात सर्व युवक वर्ग सहभागी होऊन सर्व व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।